त्या बोलतायत ना, ते मी अजिबात व्हिडिओ काय एडिट केलेला नाही. मी व्हिडिओ बनवणार नव्हते, पण म्हटलं चला बनावं. मी मलाड स्टेशनला उतरली आहे आणि तिथून केतकर बंधू म्हणून मार्केट एक साईडला जातं आणि हे एक साईडला जातं. केतकर बंधू म्हणून आहे, तिथून खाली गेलं की आपल्याला मच्छी मार्केट लागतं. मलाड स्टेशनवरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि आता बघा बाया ह्या कशा भाव करतायत. बापरे, 800-900. मी फक्त बागायची भूमिका बघत होते. ऑफिसमधल्या बायका सगळ्या घेत होत्या 1000, 500, 1000, 500, 2000. आणि हा शनिवारचा व्हिडिओ ॲक्च्युली. शनिवारी गेल्यामुळे संडे येणार तर लोक खूप महाग एवढे महाग ह्या 3000ला मासा ती सांगत होती. 3000. बापरे, एवढं पण मच्छी महाग असते मी पहिल्यांदा बघितली. मी फक्त बघितले. ह्या लोकांनी खूप सारी बार्गेनिंग केली. बाकीच्यांनी घेतलं पण. मी जवळा घेतला 150 रुपयाचा. त्याने माझं 1 महिन्याचं काम चालून जाईल. मी ओली मच्छी काहीच घेतली नाही. खूप फ्रेश होती, छान होती. पण 1000, 500, 1200 असं सांगत होती. ह्या 1000 रुपयाला मासा. असं करून सगळ्यांनी आम्ही बार्गेनिंग केली. खूप फिरून शेवटी ऑफिसवाल्यांनी पण भरपूर सारी मच्छीची शॉपिंग केली. गोड्या पाण्यातली मच्छी, करली हे काय मला तर मच्छीचे प्रकार पण माहीत नाही. मला फक्त पापलेट माहिती आहे आणि करली माहिती आहे आणि सुरमई माहिती आहे. बाकीचं ते पण मला नीट बघितलं तरच कळतं, ना तर काय कळत पण नाही. आता हा 1000 रुपये का 2000 मासा ती बघा बाया कशी कापते. आणि ह्यांची मेहनत पण खूप असते. पण आपण नाही, आपल्याला परवडत. काय पण भाव सांगतात. बार्गेनिंग खूप करायला लागते ना. ते ही खूप आगाव पण बोलतात बापरे, आणि घाण पण बोलतात. त्यामुळे मला तर ते भीतीच वाटते. मी जास्त बार्गेनिंग पण केली नाही, मला घेतलं पण नाही. कारण की हे 1000, 1200 सांगत होते. बघा किती खाऊ करतात.